तर आज लवकरच उठून आम्ही आलो होतो आंबे उतरवण्यासाठी. पण हे आंबे काय आम्ही पिकवणार नव्हतो, तर आम्ही ह्या आंब्याचं बनवणार होतो लोणचं. लोणचं बनवायला आम्ही एवढी एक बादली काढली होती, ती आपली मम्मीच्या ताब्यात दिली आणि मी आपला बाजार भरायला लागलो. काळीच आपला भरून ठेवला की संध्याकाळ जाताना गडबड होत नाही. नंतर लागलाच कुट्टा पण करून घेतला. कुट्टा करून घेतला की मग काय जनावराचं काय टेन्शन नाही, मम्मी बघत्या मागच. इथं चेहऱ्यावर तर मी स्माइल दाखवत होतो, खरं वैरण काढायचं माझ्या खूप जीवावर आलतं, कारण उन्हाळाच तेवढा आहे आणि हत्ती घासाला तर जाम कुस असत्या. जायचं आपलं कोंबड्यांना तांदूळ टाकायचं काम चालू होतं. हो सॉरी तांदूळ नाही, गहू टाकत होती बर का. मला सुपली लागायची होती म्हणल्यावर पटकन सगळं गहू टाकलं आणि सुपली तेवढी घेतली. नंतर ह्यांचं चालू होतं इथं लोणच्याच्या फोडी सुकत घालायचं. तर आंब फोडून त्यांना हळद मीठ लावून त्यातलं पाणी काढलंय आणि नंतर ह्यांनी सुकत ठेवली. त्या आता पुढं काय रेसिपी करते ती तुमच्या बरोबर शेअर करेनच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्यानंतर भावकीतलंच लग्न होतं, तिकडे गेलो होतो बर का. लग्न कार्यालयात असल्यामुळे जाणवत नव्हतं, खरं बाहेर पाऊस पडत होता. आमच्या इकडे म्हणतात की भातवड्याची पळी चाटल्यामुळे लग्नात पाऊस पडतो. आता खरं आहे का खोटं तुम्ही सांगा कमेंट मध्ये. पण जेवण वगैरे करून घेतलं कारण भूक पण जाम लागली होती. घरी आलो तर यांचं चालू होतं माकडागत आंबा खायचं, आणि ही तर काय बोलत नव्हती कारण एका चॅलेंज व्हिडिओवर ही फुगली होती आमच्या दोघांवर. आणि दाजींनी पण आपला आंबा एन्जॉय केला आणि नंतर गेलो बाजारात, कारण आम्हाला विकायचं होतं आंब. आणि आंबे तर आपले टॉप क्वालिटीचेच होते म्हणल्यावर लगेच संपले. आलो, पूर्ण संध्याकाळ झाली होती, पण थोडे आंबे पिकत घालायचे होते, तेवढे पिकत घातले आणि झोपी गेलो.